आज डिसेंबरची शेवटची तारीख आहे. जुने वर्ष आपल्या गोड आंबट आठवणीचा गट्टा मागे सोडण्यासाठी सज्ज होत आहे. नवीन वर्ष नव्या आशा आणि नव्या लाटा घेऊन दार ठोठावत आहे. सर्वजण डोळे उघडून त्याचे स्वागत करण्यासाठी बसले आहेत. पण माझ्या मनात कसलाही उत्साह किंवा आनंद नाही. उदास आणि निराश रिकामे मन. मी कोणाला दोष देऊ? मी माझ्या हातून माझे सर्वस्व गमावले आहे. तो दिवस सुद्धा वर्षाची शेवटची तारीख होता, जेव्हा आधुनिकतेच्या आणि नवीन ट्रेंडच्या मोहात मी समाज, कुटुंब, लग्न या जुन्या काळातील बुरसटलेल्या परंपरा सोडून या 2 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये रजतसोबत राहायला आले होते. आई-बाबांनी किती समजावले, लग्न हे आपल्या आयुष्यातील सर्वात पवित्र बंधन आहे, ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी आयुष्यभराच्या अतूट बंधनात बांधले जातात आणि आपले घर आणि संसार स्थापित करतात. नाही आई, मी लग्न करणार नाही. आयुष्यभर नवरा आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घ्या. मी हे सर्व करू शकत नाही. मला लग्न करायचे नाही. मी माझे आयुष्य मला हवे तसे जगेन. आई, जरा विचार कर. तुला जे हवे ते तू कधी करू शकलीस का? आजी आजोबा, वडील आणि आम्हा बहीण भावंडांसाठी तू दिवसभर कष्ट करते. लग्नाआधी तुझी एवढी चांगली नोकरी होती, पण तुझ्या आजोबांना तू नोकरी करावीशी वाटली नाही. नाहीतर आज तू किती उच्च पदावर आली असती. पण आता तसे नाही. आता बरेच काही बदलले आहे. मुली लग्नानंतरही नोकरी करत आहेत, स्वावलंबी आहेत. आता त्यांना समान दर्जा मिळाला आहे. आता त्यांना कोणापुढे झुकायची गरज नाही. पण मग एकटे जीवन जगणे कठीण होते. आम्ही आज आहोत, उद्या नाही. बहीण-भावांची स्वतःची गृहस्थी असेल, स्वतःची मुले, स्वतःचे घर आणि कुटुंब हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. मला कोणतेही घर किंवा मुले नको आहेत. मुलासह 10 प्रकारच्या जबाबदाऱ्या. मग तुमचे करिअर उद्ध्वस्त झालेच असे समजा. पण आई, मी एकटी थोडीच राहीन. रजतसोबत राहणार. आम्ही गेल्या 2 वर्षापासून एकाच ऑफिसमध्ये काम करत आहोत. अगं, तू आधी का नाही सांगितलेस? नैना, तू त्याचा पत्ता सांग. चल, त्याच्या पालकांशी तुझ्या लग्नाची बोलणी करूया. माझे म्हणणे ऐकून पप्पा बाहेर आले होते. नाही बाबा, तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. आम्ही आपापसात निर्णय घेतला आहे. एकत्र राहण्यासाठी लग्न करणे आवश्यक नाही. आजकाल अनेक मुली-मुली असे जगतायत. ऑफिसजवळच आम्ही भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला आहे आणि 1 तारखेपासून आम्ही दोघे तिथे राहू. नव्या वर्षापासून आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. हे ऐकून आईचे तोंड उघडेच राहिले. पण वडिलांना राग आला. हे काय करणार आहेस तू? याचा परिणाम काय होईल माहीत आहे का? आम्ही समाजात कुठेही तोंड दाखवू शकणार नाही. तुझ्या बहिणी आणि भावांची लग्न करणे कठीण होईल. मग तुझे आयुष्य कसे असेल? भविष्य काय असेल? लग्न न करता एखाद्या मुलासोबत राहणाऱ्या मुलीकडे समाज आदराने पाहत नाही. हे सांगताना आई ढसाढसा रडू लागली. समाज काय म्हणतो याची मला पर्वा नाही. त्यानंतर आईबाबांनी मला परोपरीने समजावले. समीर आणि प्रियाने खूप काही सांगितले. पण मला आधुनिकतेचे भूत आणि नव्या जमान्यातील लिव्ह इन रिलेशनशिप या नव्या ट्रेंडने पछाडले होते. माझ्या आईवडिलांच्या अश्रूचा, त्यांच्या मानापमानाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी रजतसोबत राहायला गेले. काळ जणू पंख लावून उडत होता. सकाळी एकत्र नाश्ता करणे, एकत्र जेवणे, ऑफिसला एकत्र जाणे, रात्री उशिरापर्यंत हँगआउट करणे, हॉटेल्समध्ये ते सोनेरी दिवस आणि रुपेरी रात्र वाटली. शनिवार रविवार कुठे जायचे, कोणते पिक्चर बघायचे, कोणत्या हॉटेलात जेवायचे वगैरे कार्यक्रम आधीच ठरवले जायचे. वर्ष कसे गेले कळलेच नाही. मग हळूहळू रजतच्या वागण्यात बदल होऊ लागला. तो ऑफिसमधूनही उशिरा निघायचा. एके दिवशी कारण विचारल्यावर तो म्हणाला, हे बघ, बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस. पुढच्या आठवड्यात लागून 4 सुट्ट्या पडल्या. मी रजतला म्हणाले, चल कुठेतरी जवळच फिरायला जाऊया. तेव्हा रजत म्हणाला, नाही, मी माझ्या घरी पुण्याला जात आहे. काल मला आईचा फोन आला होता. बहिणीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ठीक आहे, मी पण येते, मी म्हणाले. नाही, तू येऊ शकत नाहीस. का? मी आई, बाबा, भाऊ आणि वहिनी यांना काय सांगू की तुझे माझे नाते काय आहे? म्हणजे तू माझ्याबद्दल घरी कोणालाच सांगितले नाहीस? यात सांगण्यासारखे काय आहे? आपल्या नात्यात लग्नासारखे कोणतेही बंधन नाही. दोघेही आपल्या हवे तसे जगू शकतो आपल्या पद्धतीने. तू मला एकटे कसे सोडू शकतो? मी का येऊ शकत नाही? या नात्याचे असे आहे की या नात्याला कोणतेही लेबल जोडलेले नाही. मी तुझा नवरा नाही आणि तू पण बायको होण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू नकोस. शुक्रवारी रात्री रजत पुण्याला गेला. एकटे जगणे किती कठीण असते हे मला पहिल्यांदाच जाणवले. 4 दिवस डोंगरासारखे गेले. रजत परत आला तेव्हा तो खूप आनंदी, शरीराने आणि मनाने प्रफुल्लित होता. आनंदाने मिठाईचा डबा उघडत म्हणाला, माझ्या बहिणीची एंगेजमेंट झाली आहे.
यश खूप कर्तृत्ववान मुलगा आहे. हे शहरातील एक प्रसिद्ध कुटुंब आहे. नैना, मी माझ्या बहिणीच्या लग्नाबद्दल खूप आनंदी आहे. आणि मी तुला सर्वात मजेदार गोष्ट सांगू का? माझ्यासाठी 3-4 मुली सांगून आल्या आहेत. रजत उत्साहात त्याच्याच नादात बोलत होता. मग तू कोणाला भेटलास का? हो, मला एक मुलगी खूप आवडली. सुशिक्षित, सुंदर, विनम्र. आई-वडिलांना देखील ती खूप आवडली आहे. रजत, तू लग्न करणार आहेस का? हो. हे बघ, विनोद करू नकोस. मस्करी करत नाही, मी खरं सांगतोय. मग माझे काय? ते तुझे तुला माहीत आहे. आपले काही 7 जन्माचे बंधन नाही. बंधन नको म्हणूनच तू लग्न केले नाहीस. मी बोललेल्या प्रत्येक गोष्टीचा पलटवार रजत माझ्यावर करत होता. पुढच्या आठवड्याच्या सुट्टीत रजत पुन्हा बहिणीच्या लग्नाच्या तयारीसाठी पुण्याला गेला. रात्रभर मी तळमळत होते. रात्र अशीच निघून गेली. मी जेवढा विचार करत होते तेवढीच गोंधळून जात होते. सकाळी उठल्यावर मला जड वाटत होते. काही वेळाने उलट्याही झाल्या. विचार करू लागले, रात्री काय खाल्ले? पण त्यानंतर पुन्हा 2-3 वेळा उलट्या झाल्या आणि मला धक्काच बसला. कुठेतरी चूक झाली आहे का? डॉक्टरांकडे गेले. मला आलेली शंका खरी ठरली. अभिनंदन, तू आई होणार आहेस. हे पहिलेच मुलं आहे ना? हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकते की काय असे वाटले. कशी तरी मी घरी पोचले. एका अडचणीतून बाहेर पडण्याआधी दुसरी अडचण माझ्यासमोर. रजतची वाट पाहत असतानाच मनात आशेची ज्योतही जागृत झाली की कदाचित मुलाबद्दल ऐकून त्याचा लग्नाचा इरादा बदलेल. दुसऱ्या दिवशी रजत आल्यावर तिने त्याला प्रेग्नन्सीबद्दल सांगितले. तू डॉक्टरांकडून औषध घेतलेस ना? जसे काही मला किरकोळ सर्दी ताप आल्यासारखा तो रिॲक्ट झाला. मी त्याला पकडून हलवले. काय म्हणतोयस? मी मुलाबद्दल बोलत आहे. बराच वेळ गेला आहे. ऑपरेशन करावे लागेल. मग करून घे. यात विशेष ते काय आहे? जर तुला ठेवायचे असेल तर ठेव. तू तुझा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेस. हे आपल्या दोघांचे मूल आहे. त्यामुळे निर्णय आपण दोघेच घेऊ. हे बघ नैना, मी आधी स्पष्ट केले होते की मला मुलांची जबाबदारी घ्यायची नाही. मग तू लग्न का करतोयस? तिथे मुले होणार नाही का? तो जोरात ओरडला. तिथे कुटुंब असेल, समाजाची मान्यता असेल. मग आता लग्न करूया? नाही, मी माझ्या आईवडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन. रजतने सडेतोड उत्तर दिले. जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता मला आईबाबांची एक एक गोष्ट आठवत होती. माझ्या आत कुठेतरी स्त्रीप्रेमही जागृत होत होते. रजतचे असभ्य वागणे आणि दूर राहणे माझ्या मनात चिंता आणि भीती निर्माण करत होते. पण मला असे असहाय्य व्हायचे नव्हते आणि पुढच्या क्षणी भीती आणि काळजीची जागा विचाराने घेतली. मनात विचार सुरू झाला. मला मूल झाले तर समाजाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जरी मी लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तरी पण कोणी माझ्या मुलाला अवैध म्हटले तर ते मला चालणार नाही. आईने किती खरे सांगितले होते. घर आणि कुटुंब हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. सामाजिक मान्यतांना आयुष्यात काय स्थान आहे हे आज मला जाणवते आहे. समाजाविरुद्ध जाऊन कोणतेही पाऊल उचलले जाते तेव्हा प्रश्नांची उत्तर देणे किती कठीण होऊन बसते. सुखदुःखात आयुष्याचा जोडीदार मिळणे किती महत्त्वाचे असते हे आज मला समजते. आधुनिकतेच्या या नवीन ट्रेंडच्या मोहात मी किती चुकीचे पाऊल उचलले होते. पण परिस्थितीसमोर इतक्या लवकर शरणागती पत्करणार नव्हते मी. मी पूर्वीप्रमाणेच ऑफिसला जात राहिले. दोघे एकत्र राहत होतो, पण एकमेकांपासून दूर दूर होतो. मी कोणतीही तडजोड केली नाही. 1-2दा रजतने सुद्धा विचारले, तू डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीस का? ही माझी समस्या आहे. मी काहीसे कठोरपणे उत्तर दिले. मला माहीत होते की पुढच्याच आठवड्यात रजत आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पुण्याला सुट्टी घेऊन जाणार होता आणि शेवटच्या वेळी तो पुण्याहून परत आला तेव्हा त्याच्या बोलण्यातून मला समजले होते की त्याच दिवशी त्याचे आईवडील त्याचे एंगेजमेंट करणार आहेत. बस, मी माझ्या मनातल्या समस्येवर उपाय शोधण्यास सुरुवात केली. ज्या दिवशी रजत पुण्याला निघाला त्या दिवशी मीही दुपारी पुण्याला निघाले आणि रजतच्या घराजवळच्याच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. येथे मला कोणी ओळखत नव्हते आणि हे मला सोयीचे होते. रजतच्या घराच्या आजूबाजूला थोडी हेरगिरी केल्यावर कळले की त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या एंगेजमेंटची तारीख ठरलेली आहे. ती मुलगीही या शहरात राहते. राधा नाव होते तिचे. एका कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या कॉलेजमध्ये पोहोचले. राधा मला खूप आपुलकीने आणि आदराने भेटली. ती खूप हुशार आणि विचारी वाटली. कॉलेज आणि परिसरात तिची स्वतःची एक वेगळी ओळख होती. रजत आणि माझ्यामध्ये जे काही आहे ते मी तिला पूर्ण प्रामाणिकपणे कोणतेही आडेवेडे न घेता सांगितले. येणाऱ्या मुलाबाबत तिच्या मनात असलेली द्विधा मनस्थितीही तिने राधाला सांगितली. मी माझ्या स्वतःच्या परिस्थितीला जबाबदार आहे. भावनेने माझा कंठ दाटून आला. तिचा हात धरून मी म्हणाले, जर तू मला मदत केलीस तर माझ्या आयुष्याबद्दल मी तुला काही सांगू शकत नाही. ते कसे असेल? होय, अपमानित जीवन जगण्यापासून एक मूल नक्कीच वाचेल.
थोडा वेळ ती विचारात हरवली होती, पण नंतर तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू अजिबात काळजी करू नको, विश्वास ठेव. रजत फक्त तुझ्याशीच लग्न करेन आणि तुझ्या मुलाला कोणी अवैध म्हणणार नाही. मी 2 दिवस हॉटेलच्या खोलीत राहिले. रजतची नजर माझ्यावर पडणार नाही याची मी विशेष काळजी घेतली. राधा माझ्याशी वेळोवेळी फोनवर बोलत होती. आज रजतची एंगेजमेंट आहे. राधाने मला पहाटेच तिच्या घरी बोलावले होते. तिने पाहुण्यांशी माझी मैत्रीण म्हणून ओळख करून दिली. आई वडील, भाऊ बहिणी आणि घरच्यांना तिने खरे सांगितल्यासारखे वाटत होते. राधा आणि तिच्या वहिनींनी मला साडी, दागिने वगैरे घालून तयार केले. एंगेजमेंट सोहळ्याच्या वेळी दोन्ही कुटुंबातील लोक आणि काही खास मित्र उपस्थित होते. अंगठी घालताना राधाचा एक मित्र अचानक समोर आला व राधाला म्हणाला की तू असे कसे वागू शकतेस? माझ्यावर प्रेम करतेस व लग्न दुसऱ्याबरोबर करतेस. त्यावर रजत म्हणाला, राधा हा काय प्रकार आहे? हा म्हणतोय ते बरोबर आहे का? त्यावर राधाने मान डोलावली. तसा रजत खूप चिडला. म्हणाला, हे बरोबर नाही, तू मला फसवतेस. बरं सगळे आधीच लक्षात आले वगैरे वगैरे. तशी राधाने तिच्या एका मैत्रिणीला मला घेऊन यायला सांगितले व जोरजोरात टाळ्या वाजवत म्हणाली की ही मात्रा तुला सुद्धा लागू होते. रजत, तू गेली 1 वर्षापासून दुसऱ्या मुलीवर राहत असताना माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न कशी पाहू शकतो? वेळीच मला कळाले म्हणून बरे झाले. आणि हा जो इथे उभा आहे ना, तो माझा भाऊ आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून हे नाटक केले. राधाने मला हाक मारली आणि मला रजत समोर उभे केले. अचानक मला समोर पाहून रजत घाबरला. नैना, तू ओळखतोस ना हिला? राधा म्हणाली. राहणार कुणासोबत आणि लग्न करणार दुसऱ्याशी? ही काय थट्टा आहे राधा? रजतला राग आला. हा विनोद नाही, सत्य आहे. गेली 1 वर्ष तू तिच्यासोबत मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये राहत होतास ना, आणि आता ती तुझ्या मुलाची आई होणार आहे. तुला हे सगळे माहीत असताना तिला एकटीला टाकून माझ्याशी लग्न करायला आलास. तुला लाज वाटली पाहिजे. राधा, माझे ऐक. रजत जरा नर्मत म्हणाला. आता काय बोलायचे किंवा ऐकायचे राहिले? आपण दोघेही सुशिक्षित, हुशार आणि प्रौढ आहोत. सन्माननीय पदावर कार्यरत आहोत. लग्नाच्या आधी आपण 2-3 वेळा भेटलो होतो. आपल्या पालकांनी आपल्याला एकमेकांचे विचार जाणून घेण्याची पूर्ण संधी दिली होती. मग तू हे सगळे माझ्यापासून का लपवलेस? तुझी एंगेजमेंट नाही तर आता लग्नच होईल, पण राधासोबत नाही तर नैनाशी. राधाच्या वडिलांनी एक प्रकारे घोषणा केली. मग ते रजेच्या आईवडिलांना म्हणाले, तुम्ही आजच त्याचे लग्न करून द्या. तुमचे सर्व नातेवाईक उपस्थित आहेत. तुमची सून आणि तुमच्या कुटुंबात येणाऱ्या नवीन सदस्याचा आनंदाने स्वीकार करा. हे सर्वांच्या फायद्याचे आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे वकील साहेब. जर आमच्या मुलाने हे सर्व आम्हाला आधीच सांगितले असते तर आज जाहीरपणे आम्हाला अशी मान खाली घालावी लागली नसती. दोघांनी पुढे होऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि रजतला अंगठी घालायला सांगितले. टाळ्यांच्या गजरात कार्यक्रम संपला. मोठ्या सुनबाई धाकट्या सुनबाईला खोलीत घेऊन जा आणि पंडितजींकडून फेऱ्यांचा मुहूर्त काढा. रजतचे आईवडील उत्साहित होऊन लग्नाच्या तयारीच्या सूचना देत होते. मी पुढे सरकले आणि आईबाबांच्या पायाला स्पर्श केला. माझ्या मनाला आज थोडी शांतता वाटत होती. आधुनिकतेच्या या नव्या ट्रेंड लिव्ह इन रिलेशनशिपचा मनोरा केव्हाच कोसळून पडला होता.